ताकदीचे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही संघाचे परफॉर्मन्स आतापर्यंत खूप चांगले राहिले आहेत. आणखी अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे आणि प्रॅक्टिस नसेल तर तुम्हाला खेळ करता येणार नाही आहे. त्याचमुळे जर पाहिलं तर इथून खूप दोन्ही संघ जर पाहिलं तर अगदी प्रॅक्टिसमध्ये आहेत. इथून चांगला खेळ पाहायला मिळेल आपल्याला. प्रेक्षकांना काय हवंय तर एक चांगला खेळ पाहायला मिळतोय. पंचांचा इथे मात्र आपल्याला टायमर ऑन होण्याची इशारा येईल आणि तसा टायमर ऑन केला जाईल. जो नियम आपण नक्कीच गतवर्षी देखील पाहिला होता की तुम्हाला 1 ओव्हरमध्ये एकच टीम मीटिंग बंधनकारक असेल. त्याच नियमाचं तुम्ही पालन करा, अवलंब करा. यस, टाइम ऑन. पहिला चेंडू यावेळेस जर पाहिला तर पहिल्या चेंडूवर मोठा गडी बाद होताना नक्कीच शब्बीर खान बॅक टू द डगआउटला येताना आपल्याला पाहायला मिळेल. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज विचार केला तर हलीम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू टाकला, थोडासा टॉस होता चेंडू, त्याचमुळे जर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झालाय. हा चेंडू हलक्यात आणि करून काढलाय. निशांत पवार मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग दर्शवली. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मागची मॅच जी जिंकवण्याचं ज्या पद्धतीने ज्या खेळाडूने प्रयत्न केला त्यामध्ये खरंच मी कौतुक करेन निशांतचं. यावेळेस निलेश मिश्रा ऑन फायर होताना चौकार मारली जातोय. 4 धावा आणि धावसंख्या ही आता मात्र आकार घेईल 5 धावा. मागच्या मॅचचा विचार करत होता यावेळेस शिवरामची एक ती चौकार आणि त्यानंतर गुड्डूच्या 2 चौकार खूप महत्त्वपूर्ण ठरल्या त्या मॅचमध्ये. इथून पाहतोय लवकर विकेट तर जब्बीरचा आलाय, परंतु जे 2 फलंदाज आहेत आक्रमक आहेत. एका बाजूला निलेश, दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण पाहतोय निशांत पवार. चेंडू कट केलाय, थोडासा जातोय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. एकदा हलकेशी टच केलं चेंडूला. सिंगल रन्स नक्कीच घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत आतापर्यंत 6 धावा स्कोर कार्डवरती लागले आहेत. 7 धावा सॉरी. फटका, परंतु पुन्हा एकदा चेंडूला अडवलंय. रन्स सिंगल मिळेल. इथून जर पाहिलं तर पहिल्या षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट पहिल्या चेंडूवर, त्यानंतर 1 चौकार आणि 4 सिंगल अशा एकंदरीत 8 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत. टायमर चालू आहे, याचं देखील आपण लक्ष द्या. जी टीम मीटिंग तुम्ही करतायत ती टीम मीटिंग शॉर्टली असावी, कारण की टीम मीटिंग करणं खूप गरजेचं असतं. परंतु ही टीम मीटिंग वारंवार नसावी आणि शॉर्टली असावी. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस जर पाहिलं तर क्लीन बोल्ड होतोय, गडी बाद होईल. निलेश मिश्रा बॅक टू द डगआउटला जाताना चेंडू जर पाहिला तर थोडासा खाली राहिला होता, पायामध्ये आदळला आणि तदनंतर स्टंपवर आला आणि गडी बाद झालाय.
आतमध्ये सोहिलला आणलाय. मागच्या मॅच मध्ये नव्हता पण या मॅच मध्ये सोहिल आलाय. बघूया एक चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. कमी वयात याने देखील आपल्या पॅराडाईज संघामध्ये एंट्री केली. पण बघूया कशा पद्धतीने केलेलं. दुसऱ्या बाजूला रुपेशची चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. या चेंडूवर सिंगलचा आधीच मनसुबा बनवला होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सिंगल रन्स घेतलाय. सिंगलने स्ट्राईक देखील रोटेट केले आणि सलामीचा फलंदाज जर पाहिलं तर निशांत पवार जो वन डाऊन मध्ये आला होता आणि वन डाऊन मध्ये येत असताना एक चौकार निशांतच्या बॅटमधून नक्कीच आतापर्यंत आले. सॉरी निलेशच्या बॅटमधून आली होती. हो यावेळेस समोरच्या दिशेने खेळलाय. काय जबरदस्त फटका. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. चला टाइम वेस्ट करू नका प्लीज. जर तुम्ही टाइम वेस्ट करतायत यामध्ये तुमचाच लॉस होणार आहे. लक्षात असू द्या. इथून जर पाहिलं तर जो टायमर आहे तो ऑन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला टाइम देखील जर संपत आला तर सांगितलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला जी पेनल्टी लागेल ती तुम्हाला मान्य करावी लागेल. कारण वारंवार आम्ही विनंती करतायत तुम्हाला. ओहो स्वीप केला आहे परंतु वा काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. इथून जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आकाशच्या माध्यमातून. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिलंय. आजच्या दिवसातील देखणीय प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणाचं अगदी खूप सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळाला. आकाश एकेकाळी आपण पाहिलात मीत याला पाहिलं होतं जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना. अगदी धनसार गावातील मीत याला आपण पाहिलं. त्यानंतर आता आकाशला पाहिलं. याआधी आपण निशांतला देखील पाहिलं खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना. यांची नावं जर पाहिली तर ही आपल्याला नक्कीच नोंदवून घेतली गेली आहेत. इथून चांगलं क्षेत्ररक्षण तर केलं होतं. कुठेतरी विचार केला हा चेंडू थोडासा निसटला होता हातामधून परंतु पुन्हा एकदा चेंडूला सावरलं. हा चेंडू जर पाहिला तर पुन्हा एकदा क्या बात आहे. खूप चांगला फटका कडक प्रहार केलाय आणि चेंडू झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावा. एकोणीस धावा स्कोर कार्ड वरती झाल्या आहेत. 19 धावा. येस टायमर त्यांचं चालू आहे. लक्षात असते टायमर चालू आहे. 9 मिनिटं 51 सेकंद आतापर्यंतचं टायमिंग वापरलाय 2 षटकासाठी. पंधरा मिनिटाचा जो टायमिंग आहे त्या 15 मिनिटामध्ये जो शेवटचा षटक आहे तो चालू होणं खूप गरजेचं असणार आहे. लक्षात असू द्या. चालू करावा लागणार तुम्हाला. ओहो पुन्हा एकदा यावेळेस पायावर टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु या चेंडूला सुरेख पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. टेनी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी अभिषेक. ओहो पुन्हा एकदा पायावर चेंडू. सिंगल रन्स. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 24 धावा. बॅटची इथे मात्र एज लागले. निशांत पवार इथून जर पाहिलं तर बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. हा गडी बाद झालाय. बॅटची एज लागली आणि सरळ चेंडू जर पाहिला तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. गुड्डू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाजीसाठी सज्ज झालाय.
यावेळेस काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. अगदी आडव्या बॅटने चेंडू जर पाहिला तर बैठक फटका आणि स्वीप शॉट ज्याला म्हटलं जातोय तोच फटक्याचा अवलंब केला. चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. आल्या आल्या पहिला चौकार लगावतोय गुड्डू. मागच्या मॅच मध्ये देखील विनिंग फटका गुड्डूच्या बॅट मधून आला आणि एकच जल्लोष पॅराडाईज संघाने केला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय पण त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. ऑन साइड रिजनला फटका खेळल्यानंतर टायमिंग थोडासा कमी भेटतोय. यावेळेस समोरच्या दिशेने खेळला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना यावेळेस चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता. चेंडूला खेळलाय. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत त्या म्हणजे 29 धावा. टाइम आपल्याला ऑन आहे. टायमिंग आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. जास्त चर्चा झाली तर जास्त खर्च देखील होतो त्यामुळे चर्चावर नियंत्रण ठेवा. कारण की चर्चावर जर तुम्ही नियंत्रण ठेवलं नाही तर तुम्हाला खर्च करावा लागेल. तुमचा एक खेळाडू जो एक डिक्लेअर झोनकडे पाठवावा लागेल. हा खर्च खूप महत्त्वाचा असेल, मोठा असेल. त्यामुळे आपण पाहतोय शेवटचे षटक आणि षटक घेऊन आलाय गोलंदाज पवन. पवनला आणलंय. पहिला चेंडू यावेळेस जर पाहिला तर थोडंसं खुलून खेळायचा प्रयत्न होता. बॅटचा फेस खोलला होता परंतु फटक्यामध्ये ताकद राहिली नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर थोडासा फटका फसला गेला. सिंगल रन्स मात्र मिळतंय. यावेळेस सोहिलचे देखील बॅटिंग आपण पाहिलंय. मॅचमध्ये ओपनिंग फलंदाज म्हणून कित्येक वेळा सोहिलला देखील आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेस पुन्हा एकदा येणाऱ्या चेंडूवर आक्रमण होणार हे मात्र नक्कीच निश्चय आहे. आक्रमण इथे मात्र चांगला केला आहे. आधीच मनसुबा बनवला होता. चेंडू कसाही असो माझं आक्रमण मी करेन हेच मात्र आक्रमण केला आणि त्यानंतर पाहिलं तर चौकार देखील आला आहे. चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 34 धावा. 34 रन्स ऑन दी बोर्ड. 34 धावा झाल्या आहेत. इथून अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शॉट ऑफ लेंथ परंतु तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक रुपेश आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूवर चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडताना रन्स मात्र सिंगल. ओहो चेंडू सोडलाय. वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धाव मोजली जाईल. एकंदरीत धावांचा इथून विचार केला तर धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 36 या आकड्यावर. 36 धावा झाल्या आहेत. 36चा आकडा. इथून मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका बनवायचा प्रयत्न परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दर्शवलं गेलं. चेंडूला रोखलं गेलं. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकललं. इथून मात्र फक्त आणि फक्त सिंगल रन्स येत आहे. धावसंख्या 37 धावा. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आपण पाहतोय आणखीन सिंगल रन्स मात्र घेतली जाईल. पवनचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. अजूनही एका चेंडूची खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू अजूनही या इनिंग मधला चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये किती रन्स येतील. ओहो इथून जर पाहिलं तर चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लिअर चौकार येतोय गुड्डूचा. अगदी जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर हा येणारा चौकार आणि धावा वाढवून जातील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 42 धावा आणि जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 12 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट केलं. खरोखरच
असे क्रिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त वारंवार आपल्याला सूचना देणं आम्हालाही आवडत नाही आहे, परंतु आम्हालाही टायमाचं बंधन आहे. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ही स्पर्धा ज्यांच्या नावावर आहे असे आदरणीय सन्माननीय आनंदजी प्रकाश डोळी या सरावली ग्रामपंचायत सरपंच यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर या स्पर्धेसाठी स्पॉन्सर्स ज्यांनी केलं धनसुखभाई पटेल मिठागर, अजय पटेल मिठागर, आतेश राऊत ग्रामपंचायत सदस्य, भूपेंद्र माची ग्रामपंचायत सदस्य, शुभम वडे आपण पाहत आहेत उपसरपंच ग्रामपंचायत सरावली, रुही गणेश ठाकूर सामाजिक कार्यकर्ता आहेत, पौर्णिमा प्रकाश दोडी जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर जगदीश दोडी उपनेते शिवसेना, त्यानंतर सागर जगदीश दोडी सार्वजनिक आपण पाहतोय कामकार, त्यानंतर वैभव भोईर, मिलिंद यादव, मंगेश नागणे आणि वसीम चौधरी, अमित यादव, धीरज सिंह, किशोर पटेल, राज मोबाईल बाजार, संजित मिश्रा, सुरेश गरत, उत्तम मात्रे ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तरी जी सायकल आपल्याला पाहायला मिळते ती फ्रेंड्स मोबाईलचे ऑनर्स प्रोप्रायटर उत्तम गरत यांच्याकडून आलेलं आहे. त्यानंतर अचिव्हर स्पोर्ट्स यांच्याकडून आपल्याला सिरीजसाठी बॅट आलेली आहे. 2 संघांना मी या ठिकाणी आमंत्रित करेन. TTS ए म्हणजेच राजेश 11 आणि साई गणेश सातपाडी दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं लगेचच. त्यानंतर आसिफ खान माजी ग्रामपंचायत सदस्य सरावली उर्फ हिम्मत या नावाने त्यांना ओळखलं जातं आहे. अजित आंबेलकर इंटरनेट ज्यांनी प्रोव्हाइड केलं आपल्याला. मनोज पटेल फिजिओथेरपीज आहेत आपल्या इकडे अवेलेबल आहेत, ते नेहमीच सतर्क असतात. त्यानंतर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये अनेक ज्यांचा हातभार लावला त्यांचं देखील आम्ही धन्यवाद मानतोय. मॅच इथे स्टार्ट होईल त्याआधी दोन्ही संघांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय. साई गणेश सातपाडी संघ आणि TTS चिंचणी संघ चला या टॉससाठी साई गणेश सातपाडी आणि TTS. ओके, TTSचे अमीर आलेत. साई गणेश सातपाडीच्या टॉससाठी यायचं आहे. दादा 1 मिनट फक्त उठा हा, कारण कसं ते 1 मिनट उसके बाद फिर बैठे टॉस करेंगे, फिर आप बैठिए. आइए अमीर. एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचा क्रिकेटपटू तुम्हाला बघायला मिळेल. दोनही नामांकित संघ एका साईडला TTS एका साईड सातपाडी. चॉईस करा. TTS कॉल करतील. 10 का कॉइन है, हेड टेल छाप काटा. छाप है. टॉस जीते क्या लेंगे? बॉल फर्स्ट. कोई नए खिलाड़ी, एक वही टीम जो अपनी खेलती है हमेशा? सब वही है, सब खेल रहे हैं वही. थँक्यू. ज़्यादा कुछ पूछना जी चाहूँगा. थँक्यू. तुम्ही जर नाणेफेक जिंकली असतं काय घेतलं असतं? आणि मग फलंदाजीच घेतली असते. ओके, मग तुम्हाला त्याप्रमाणे फलंदाजी मिळाला आहे आणि निश्चितच तुम्ही एक विश्वास आहे या मैदानावर तुमचा देखील चांगला खेळ बघायला मिळतोय. आणि सातपाटी म्हटलं की अवराम आणि अंडरआर्मचे मोठे बादशाह. ऑल द बेस्ट दोन्ही संघाला. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहतोय आता टॉस झाला ज्यामध्ये संघ जर पाहिलं तर TTS संघ टॉस विन होतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलेला आहे. आमंत्रित केलं आहे साई गणेश सातपाडी. साई गणेश सातपाडी संघाचा जर विचार केला तर मागच्याच आठवड्यामध्ये सरावली गावामध्ये जी स्पर्धा झाली त्यामध्ये चॅम्पियन संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिला गेला असा संघ आपण पाहतोय साई गणेश सातपाडी संघ. पुन्हा एकदा या मैदानावर आता मात्र थोडंसं मैदान वेगळं असेल परंतु गाव तोच. यावेळेस रेहान आपल्याला पाहतोय चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारले. 1 विकेट देखील बाद केलाय त्यांनी. थोडासा शॉट ऑफ लेन चेंडू होता परंतु हा चेंडू थोडा खाली राहिला. मारताना जर विचार केला तर फलंदाजाला हा चेंडू मारताना थोडासा अडथळा निर्माण होतोय. चेंडूवर कुठलेही रन्स मिळणार नाही. आतापर्यंत जर गोलंदाजी पाहिली तर 4 चेंडू निर्धाव फेकल्यात, 1 गडी बाद केलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. कालच्या रात्रीत देखील आपण पाहिलं 1 षटक जो निर्धाव हाताळला होता.
आगवणचा तो खेळाडू हार्दिक खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. यावेळेस ते देखील रिपीट होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मेडन ओव्हर प्लस विकेट आपल्याला पाहायला मिळतंय रेहानच्या नावावर. चांगली गोलंदाजी फ्रंट फ्रूट लाईनचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय नेहमीच आपण पाहतोय. एक रेहान जेव्हा आला होता एक छोटा मुलगा, ज्या पद्धतीने त्याला चान्स मिळालं या टीममध्ये आणि चान्स मिळाल्यानंतर संधी मिळाल्यानंतर संधीचं सोनं कसं करावं हे रेहानकडून नक्कीच आपण पाहिलं. TTS टीम आप आइए, जो बॉल चॉइस है और बॉल चॉइस के लिए आइए प्लीज. TTS चिंचणी टीम बॉल चॉईससाठी यायचं आहे. कारण की आपण जेव्हा टुर्नामेंट झाल्या त्या टुर्नामेंटनंतर या टुर्नामेंटच्या आधी एक निर्णय घेतला की तुम्ही चेंडू सिलेक्शन हा आयोजकांचा नसेल. चेंडू सिलेक्शन हा आपल्या ज्या टीम जी खेळणार आहे त्या कर्णधाराचा किंवा त्या संघातील एखाद्या प्रतिनिधीचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि तेच इथे मात्र नियमावली आहे ती पाळली गेली पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय. TTS संघ बॉल चॉईससाठी यायचं आहे. यावेळेस फटका देखील सजवला आहे, परंतु इथून आपण पाहतोय टेनी 6 चेंडू नॉन स्ट्राईकवर होता. यावेळेस टेनी आलाय स्ट्राईकवर. आता मात्र त्याला फलंदाजी चांगली करावी लागणार आहे. व फटका तर इथे आपण पाहतोय रन्स मात्र सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक आत्ता मात्र श्री गणेशा होतोय दीपक 11 संघाचा. ओहो, खूप चांगली आत्तापर्यंतची गोलंदाजी राहिले. मी म्हटलं होतं जब्बीर जरी बाद झाला तरी धावसंख्या उभारण्याचं काम त्यांच्या संघातील खेळाडूंनी केलं आहे आणि ही धावसंख्या खूप चांगली आहे. इथून मात्र फक्त आता चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल पॅराडाईज संघाला आणि तेच मात्र इथे केलं जातं आहे. चांगली गोलंदाजी, कारण की चांगली गोलंदाजी काय तर पहिलं षटक जर पाहिलं तर जे निर्धाव फेकलं गेलं आणि विकेट देखील मिळवलं त्यांनी, याहून चांगली सुरुवात काय असेल. हो, परंतु यावेळेस जास्त कौतुक आणि या कौतुकाचं रूपांतर जर पाहिलं तर वाईटच्या इशारामध्ये येताना अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 3 धावा, 4 धावा सॉरी. हा देखील वाईटचा इशारा आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी. आता मात्र अतिरिक्त धावेंचा वर्षाव होईल की काय पुन्हा एकदा पाहिलं जात आहे. या आधीची मॅच देखील त्याच पद्धतीची होती. क्लीन बॉल यू मिस. आय डेफिनेटली हिट करून दाखवत असताना मिस्टर बादल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस सरळ मध्यमवर चेंडू टाकला होता, थोडासा लेग कट केला होता आणि त्यामुळे जर पाहिलं तर मधली फळी उडवले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेशला आणलं गेलंय. 2 फलंदाज लवकर बाद झाले, एक बॉक्स विकेटच्या रूपाने तर एक क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र आपण पाहतोय रुपेशला आणलंय, थोडंसं लेट खेळलाय परंतु डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलंय. सिंगल रन्स या ठिकाणी मिळतंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोचतोय एकंदरीत 6 या आकड्यावर. मोठं लक्ष आहे अगदी जिंकण्यासाठी. जर पाहिलं तर 43 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. जे इथून जर पाहिलं तर अजूनही तुम्हाला 37 धावा काढायच्या आहेत. मोठं आव्हान आहे. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आहेत. 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. मॅच जिंकू शकते. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगले चौकार खेचावे लागतील. या आजच्या दिवसामधील हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. काल आपण हायेस्ट स्कोर म्हणून अगदी 53 धावा पाहिल्या होत्या या मैदानावर. परंतु यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू सिंगल रन्ससाठी जाईल. सिंगल रन्सने धावसंख्या वाढवेल.
64 रन्स हायेस्ट स्कोर म्हणून या मैदानाचा आपल्याला पाहायला मिळेल. साई एकता बिरवाडी संघाचा उर्वी 11 ओहो यावेळेस थोडासा रिस्की शॉट आणि त्याचं रूपांतर 4 धावेमध्ये चौकार येतोय. टेनी बेस्ट वर्सेस बेस्ट, कारण की समोरासमोर जर पाहिलं तर जब्बीरच्या समोर आहे टेनी. पुन्हा एकदा हा फटका, आणखीन एक चौकार. पण तू यावेळेस आपण पाहतोय यस बॅट्समनचा इथे मात्र आपण पाहतोय त्यांनी रिव्ह्यू घेतलाय. 9 साठीचा रिव्ह्यू असणार आहे, लक्षात असू द्या. सॉफ्ट सिग्नल जो आहे तो फेअर डिलिव्हरी आहे. येस इथे पंच आपल्या जागेवर जातील आणि डिसिजन नक्कीच कळवलं जाईल आपल्याला काय डिसिजन आहे. इथे मात्र आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 15 धावा. 15 धावा आल्या आहेत. त्यांनी इथून जर पाहिलं तर 2 चेंडूवर 2 चौकार लगावल्यात त्यांनी. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु बॉक्स विकेटच्या रूपाने स्वतःच गडी या ठिकाणी बाद करत असताना विकेट आलाय दीपक 11 संघाचा. या पॅनल मधून आपण पाहतोय सी पॅनल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शेवटची मॅच सी पॅनल मधील क्वालिफाईड मॅच आहे. जो संघ जिंकेल तो थेट अंतिम 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. याआधी एक संघ आपल्याला पाहायला मिळाला टॉप 8 मध्ये जाताना. एक संघ जर पाहिलं तर आजच्या रात्रीमध्ये वडकुंड संघ, महालक्ष्मी वडकुंड संघ टॉप 8 मध्ये आलाय. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू थोडंसं खालून जाताना, त्यामुळे जर पाहिलं तर या चेंडूवर ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर अजून एक शेक चेंडू आहे, एक वाईट नव्हता. ओके सर, ओव्हरची होते समाप्ती. इथून जर पाहिलं तर तोसीरला आणलंय. इथून मात्र पाहता हे चेंजेस करणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याकडे भरपूर गोलंदाज आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर तोसीरला देखील इथे संधी दिली गेले. एक वेगवान गोलंदाज म्हणून तोसीरकडे थोडंसं पाहिलं जात आहे, परंतु पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय ते म्हणजेच फलंदाज रुपेश यांनी. चौकार आलाय. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडंसं चेंजेस करतायत क्षेत्ररक्षणामध्ये. 3 क्षेत्ररक्षक ऑन साईड रिजनमध्ये आहेत. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु नाही, इथे रन्स येणार नाही आहे. थोडीशी औपचारिकता शिल्लक ठेवले. मी म्हणेन 4 चेंडू मागे अजूनही भरपूर धावा जमवायच्या आहेत, परंतु ही मॅच आहे. मॅचमध्ये असताना आपण पाहतोय धावसंख्या इथे मात्र आपण पाहतोय 4 धावांनी वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 23 धावा. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, रन्स मात्र येणार नाही आहे. डॉट चेंडू आलाय. औपचारिकता आहे मी म्हणेन 2 चेंडूंची. बघूया 2 चेंडू कशा पद्धतीचे असतील. सिंगल रन्स तर आलाय, तो यस पंच नो चेंडूचा इशारा आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते.